हिंगोलीच्या वगळवाडी शिवारामध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या लक्झरी बसला आग लागली। यावेळी जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसच्या खिडकीतून उड्या मारल्या, तर कोल्हापुरातील ही बस कर्नाटक इथून नेपाळला जात होती। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र आगीत बस जळून खाक झाली। प्रतिनिधी संतोष भिसे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संतोष, खरं तर या बसची दृश्य पाहू शकतोय, बसनं पूर्णतः पेट घेतलेलं आणि त्यामुळे रस्त्यावर काहीशी वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। कधी नेमकी ही घटना घडलेली होती? वाहतूक कोंडी आता सुटली आहे का? वगळवाडी आहे, या बसमधून साधारणतः 40 प्रवासी प्रवास करत होते। कर्नाटक मधून देवदर्शनासाठी बस निघाली होती आणि नेपाळकडे बस जाणार होती। ही परळ येथून या प्रवाशांनी दर्शन घेतलं आणि आता हे औंढा मार्गामध्ये त्या औंढामध्ये आता येऊन दर्शन घेणार आणि पुढे मार्गस्थ होणार होती। मात्र त्या ठिकाणी बसच्या पाठीबाजूला धूर निघाला। त्या धूरमध्ये तो धूर निघाल्याचं म्हणजे चालकाच्या लक्षात आलं आणि ताबडतोब त्याने मागे येऊन सर्व प्रवाशांना उतरलं। जसं प्रवाशांना उतरता तसा प्रयत्न केला। यामध्ये प्रवासी सुखरूप आहे। साधारणतः 2 तास झाले या घटनेला आणि ही जे नगरपंचायतीची त्या अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं, तोपर्यंत उशीर झाला। संपूर्ण बस जे जळून खाक झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घटनास्थळी जे महसूल प्रशासनाला दाखल केलं आहे आणि या बसमध्ये जे प्रवासी होते त्याचं संपूर्ण साहित्य जळून खाक झालेलं आहे। कारण जे काय अन्नधान्य याच्यामध्ये होतं ते जाळून खाक झाले। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या प्रवाशांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि आता सध्या प्रवासी जे आहेत। बरं, धन्यवाद संतोष दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।